9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स. तर त्यातलं प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 आहे, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेला आहे. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्लेलिस्ट आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 1 आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. ABC असे 3 सेट दिलेले आहेत तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये. तर हे तिन्ही सेट एकमेकाला इक्वल आहेत का, किंवा कुठले सेट इक्वल नाही आहेत एकमेकाला, ते तिथे लिहायचं आहे. तर हे सेट्स जे आहेत ते रूल मेथडमध्ये दिलेले आहेत. त्याआधी आपल्याला काय करावे लागतील, तर लिस्टिंग मेथडमध्ये लिहावे लागतील आणि मग ते इक्वल आहेत की नाही ते आपल्याला कळून जाईल. सो फर्स्ट ए आहे, ए इज इक्वल टू, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 3x - 1 इक्वल टू 2. ए हा सगळ्या एक्सचा सेट आहे, जेणेकरून हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. 3x - 1 इज इक्वल टू 2. मग आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करायला घेऊया. 3x - 1 इक्वल टू 2. सो -1 इकडे येऊन काय होईल, प्लस. सो 3x इज इक्वल टू 2 + 1, म्हणजे 3x किती येणार आहे, 2 + 1 3. सो 3xचं मिनिंग काय, 3 × x. तर हा मल्टिप्लाय 3 इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो 3/3. सो किती येईल बघा, 3 × 1 = 3. सो x इज इक्वल टू काय येणार आहे, 3 ने 3 ला डिवाइड केलं, 3 × 1 = 3, म्हणजे x 1 आला. म्हणजे a मध्ये x म्हणजे किती असणार, x ची व्हॅल्यू किती आली, 1. सो a इज इक्वल टू 1. त्याला नंबर 1 देऊया. आता मी इथे पुढे स्टेप लिहितो तुम्हाला कळण्यासाठी. तुम्ही काय करा, एकाखाली एक स्टेप त्याच्यात लिहित चला. सो सेकंड आहे आपला सेट बी. सेट बी काय आहे, बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, एक्सची कंडिशन काय आहे बघा, एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नीदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. सो एक्स हा प्राईमही नाही आहे आणि कॉम्पोजिट पण नाही आहे. सो असा कुठला नंबर आहे की जो प्राईम सुद्धा नाही आहे आणि कॉम्पोजिट, तर लक्षात ठेवा 1 हा असा नंबर आहे की जो प्राईम सुद्धा नाही आहे आणि प्राईमच्या अपोजिट जो असतो कॉम्पोजिट, तो सुद्धा नाही आहे. सो इट इज नॉट प्राईम नॉट कॉम्पोजिट 1च्या बाबतीत. देअरफॉर बी मध्ये कोण येणार, 1. सो दिस इज सेकंड. नाउ थर्ड, सी इथे दिलेला आहे. सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे एक्स हा काय आहे, एन म्हणजे नॅचरल नंबर मध्ये येतो आणि इट इज लेस दॅन 2. सो व्हॉट इज सी. आता हा नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 2 3 4 अँड सो ऑन, पुढचे सगळे नंबर्स आहेत. मग आपल्याला कसला नंबर पाहिजे, एक्स इज लेस दॅन 2. आता 2 पेक्षा लेस कमी असणारा नॅचरल नंबर कोण, 1. म्हणजे सी सुद्धा किती येणार, 1. सो याला नंबर 3 दिला. आता 1 2 आणि 3 कडे बघा, तिन्हीचं पण आन्सर 1 आलेला आहे. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, ओके, 1 2 आणि 3 वरून काय येणार, ए इक्वल टू बी इक्वल टू सी. सो हे तिन्ही पण काय येणार, ए इक्वल टू बी इक्वल टू सी. तिन्ही सेट्स काय होणार, इक्वल येणार, कारण तिघांमध्ये पण ओनली 1 इलेमेंट, म्हणजे 1 हाच एक फक्त इलेमेंट आहे त्याच्यात. So A equal to B equal to C from 1 2 and 3. Question 2, decide whether set A and B are equal sets. Give the reason for your answer. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलं, मगासारखाच क्वेश्चन आहे, फक्त इथं 2 सेट आहेत, ए आणि बी. तर ए आणि बी हे इक्वल आहेत का, आणि त्यासाठी रिझन द्यायचं. तर फर्स्ट त्यातला आहे ए. ए इज अ इवन प्राईम नंबर्स. ए हा कोणाचा सेट आहे, इवन प्राईम नंबर्स. तर ए मध्ये, ए लिस्टिंग मेथड मध्ये लिहूया. म्हणजे ए मध्ये कोण कोण येतं ते बघा. इवन नंबर्स कुठले, 2 4 6 8 अँड सो ऑन, हे झाले आपले इवन. आणि प्राईम कुठले कुठले, 2 3 5 7 11 13, की ज्याला फक्त त्याच नंबरनं डिवाइड होतं. आता 2 हा एकच असा आहे की जो इवन पण आहे, म्हणजे इवन मध्ये पण येतोय आणि प्राईम मध्ये पण येतो. म्हणजे इवन प्राईम असणारा नंबर फक्त कोण आहे, 2 आहे. त्याच्यानंतर कुठलाही नंबर इवन प्राईम नाही आहे. सो ए मध्ये कोण येणार, ए इक्वल टू 2. ओके, दॅट इज 1. So even prime only 2. Now next B आहे. B is a set of all x such that 7x - 1 equal to 13. So B कसा आहे, set of all x such that 7x - 1 is equal to 13. Sorry. So इक्वेशन आधी सॉल्व्ह करूया. 7x - 1 is equal to 13. सो हा -1 इकडे येऊन काय होईल, प्लस. सो 7x is equal to 13 + 1.
नाव 7x 13 प्लस 1 किती येणार 14. 7x 7 मल्टिप्लाय एक्स, तो मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड. सो मल्टिप्लाय 7 झाला डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 2. सो एक्स ची व्हॅल्यू किती आली 2 आली. आणि बी मध्ये ह्या इक्वेशन सारखेच एक्स आहेत, ज्याचं सोल्युशन एक्स आहे असेच बी याच्यामध्ये आहे. तो बी इक्वल टू किती आला 2 आला. तर याला नंबर 2 देऊया. ओके, फ्रॉम, आता मी इथे लिहितो तुम्ही खाली लिहा. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड और फ्रॉम 1 and 2. ओके, 1 and 2 दोघांचे पण आन्सर किती आले 2 आले. सो सेट ए इक्वल टू सेट बी. ए आणि बी हे कसे सेट आहेत इक्वल सेट आहेत. ओके, क्वेश्चन 3, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. ओके, हे जे सेट्स दिलेले आहेत त्यापैकी एम्प्टी सेट्स कुठले आहेत आणि त्याचं रिझन लिहायचं. आता एक्झाम मध्ये तुम्ही काय करा किंवा नोटबुक मध्ये सुद्धा ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. तर हे पहिल्यांदा सेट ॲज इट इज राईट डाऊन करा. आता इथे रिझन लिहूया आपण. आपल्याला असा नॅचरल नंबर पाहिजे, नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 ॲज नॅचरल नंबर्स आर. नॅचरल नंबर्स कसे होतात, कुठून स्टार्ट होतात 1 2 3 4 अँड सो ऑन. देअरफॉर नो नॅचरल नंबर इज लेस दॅन 0. त्या 0चं स्पेलिंग लिहा, काय हरकत नाही. तर आपल्याला काय पाहिजे होतं नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. पण नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात तर 1 पासून. त्यामुळे ए हा जो सेट आहे 1 पासून स्टार्ट होतो, पण आपल्याला काय पाहिजे लेस दॅन 0, 0 पेक्षा लेस. तर असा कुठलाही नॅचरल नंबर मिळणार नाही. त्यामुळे ए काय होणार एम्प्टी सेट होणार. देअरफॉर इनवर्ड्स लिहूया. देअरफॉर ए इज एम्प्टी सेट. ओके, सो ए इज एम्प्टी सेट. ना त्याच्यानंतर दुसरा जो आहे बी दिलेला आहे आपल्याला. सो बी ॲज इट इज राईट डाऊन करूया. एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता बघा कोणाचा स्क्वेअर 0 येतो तर 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0 ॲज 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो बी मध्ये कोण आलं तर 0, कारण 0चा स्क्वेअर किती मिळतोय 0. म्हणजे बी मध्ये एक इलेमेंट आला कुठला 0. देअरफॉर बी इज नॉट एम्प्टी सेट. एम्प्टी म्हणजे रिकामा, त्याच्यामध्ये कुठलाही इलेमेंट नसणार, पण याच्यात 0 आलेला आहे त्यामुळे बी एम्प्टी सेट नाहीये. त्याच्यानंतर थर्ड वन सी. सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x minus 2 इक्वल टू 0 अँड एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता याच्यामध्ये सी इज इक्वल टू जो सेट आहे तो ॲज इट इज लिहूया. 5x minus 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करायला घेऊया. 5x minus 2 इज इक्वल टू 0. सो मायनस 2 तिकडे जाऊन काय होईल प्लस, म्हणजे 0 प्लस 2. सो 5x इज इक्वल टू 0 प्लस 2 किती येणार 2. आता 5xचं मिनिंग काय 5 मल्टिप्लाय एक्स. तो मल्टिप्लायचा काय होणार डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 2 आणि 5 डिवाइड होणार म्हणजे 2/5. तर थोडक्यात आता मी इथे लिहितो एक्सचा आन्सर किती आलं 2/5. पण हा बघा 2/5 हा नॅचरल नंबर आहे का. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतो म्हटलं मी वरती 1 2 3 4 5. तर नॅचरल नंबर कधी फ्रॅक्शन असत नाही, म्हणजे रॅशनल असा असत नाही 2/5. सो इज नॉट नॅचरल नंबर. पण आपल्याला काय पाहिजे होतं नॅचरल नंबर पाहिजे होता. देअरफॉर सी इज एम्प्टी सेट. नॅचरल नंबर आपल्याला मिळाला नाही. 2/5 मिळाला, तो रॅशनल आहे, फ्रॅक्शन नंबर आहे तो नॅचरल सॉरी रॅशनल आहे. आणि त्यामुळे सी इज सी इज एम्प्टी सेट. सो वर्ड मध्ये लिहूया. देअरफॉर सी इज एम्प्टी सेट. सी इज एम्प्टी सेट असं तिथे आपण लिहू शकतो. तर हे तिन्ही एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह केलेले आहेत त्या तिन्ही क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4, राईट विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. तो रिझन द्यायचा आहे की जे एक्झाम्पल दिलेत त्यातले कुठले सेट फायनाईट आहेत आणि कुठले इनफायनाईट आहेत. सो फर्स्ट सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. आता ए मध्ये कुठले नंबर घ्यायचे तर एक्स. एक्स कसा असला पाहिजे लेस दॅन 10 आणि नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात 1 2 3 4 5 6 7 8. लेस दॅन 10 आहे, सो 9 पर्यंत घ्यायचे. देअरफॉर नंबर ऑफ elements in set A
इज काउंटेबल, आपण काउंट करू शकतो त्याला. ओके, काउंटेबल अँड फायनाईट, देअरफॉर इट इज फायनाईट सेट. सो 1 to 9 आहेत हे आपण काउंट करू शकतो. इट इज फायनाईट सेट. सो ए इज अ फायनाईट सेट. नाउ द सेकंड वन, बी इज अ सेट ऑफ all elements y such that y is less than -1 and y is an integer. So less than 1. ओके, मायनस लेस दॅन -1. तर कोण कोण असणार आहे? -2, -3. कारण निगेटिव्ह नंबर लक्षात घ्या, इकडं लेफ्ट हँड कडे काय होतात? लेस होत जातात, कमी कमी होत जातात. म्हणजे इथं -1 त्याच्यापेक्षा लेस -2, -3. जसं जसं इकडे जाल तसं तसं काय होणार आहे? लेस मिळणार आहेत नंबर. तर -3, -4, -5 अँड सो ऑन. देअरफॉर नंबर ऑफ इलेमेंट्स, आता बघा हे कुठे संपणार आहेत का? निगेटिव्ह -5, -6, -7 असे कंटिन्युअस होणार. 3 डॉट द्या देताना. द नंबर ऑफ इलेमेंट्स in set B is infinite. Therefore B is, set B is infinite set. Okay, now set of students of 9 from your school. So 9th standard मधले जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट. द नंबर ऑफ इलेमेंट्स in set C is countable. तो आपण काउंट करू शकतो आपल्या 9th स्टँडर्ड मध्ये किती स्टुडंट आहेत ते. अँड फायनाईट, नक्कीच ते किती असणार आहेत? फायनाईट असणार आहेत. अँड फायनाईट, देअरफॉर सेट C इज फायनाईट. नाउ नेक्स्ट, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. सो सेम रिझन लिहायचं. विलेज मधले पण आपण काय करू शकतो? काउंट करू शकतो आणि ते फायनाईट आहेत. नंबर ऑफ इलेमेंट्स फ्रॉम गिवन सेट, कारण सेटला नाव दिलेलं नाही, फ्रॉम गिवन सेट इज काउंटेबल, म्हणजे मोजू शकतो आपण, काउंटेबल अँड फायनाईट. सो देअरफॉर इट इज फायनाईट सेट. ओके, हा कसला सेट असणार आहे? फायनाईट सेट. हे झाले फोर्थ वन. तर नेक्स्ट फिफ्थ वन, सेट ऑफ apparatus in laboratory. Okay, so number of elements apparatus आपल्या लॅब मधले, जे apparatus आहेत सायन्स लॅब मधले, तर ते कसे आहेत? काउंटेबल आहेत, फायनाईट आहेत. द नंबर ऑफ apparatus मोजू शकतो आपण आणि फायनाईट आहेत ते. apparatus इन शॉर्ट मध्ये लिहितो, इन लॅबोरेटरी आर काउंटेबल, मोजू शकतो आपण, अँड फायनाईट. Therefore it is finite set. The number of elements in the given set असं म्हणू शकता. असं पण number of elements in the given set are countable and finite. Therefore it is finite set. Now set of whole numbers. Next one. आता whole numbers कुठले कुठले आहेत? W. 0, 1, 2, 3, 4 and so on. असे. Therefore whole numbers are infinite. अनंत आहेत असे, इनफायनाईट होल नंबर्स. त्यामुळे इट इज इनफायनाईट सेट. असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स आर इनफायनाईट. रॅशनल नंबर कसे असतात? इनफायनाईट असतात, अनंत असतात. ओके, इनफायनाईट. So therefore it is infinite set. तर लिहू शकतो. त्यामुळे सगळे जे प्रॉब्लेम आहेत, ओके, त्यातले झालेले आहेत प्रॅक्टिस सेट 1.2 मधले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. ओके, थँक्यू.